तर उत्कर्ष आता तर दोन दोन प्रकार पडतात, एक अर्थानुसार आणि एक विधानानुसार. पहिलं मी अर्थानुसार हे सांगणार. वर अर्थानुसार मध्ये चार लेख पडतात: विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, उद्गार्थी. तर सर्वप्रथम विधानार्थी. जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये एकच विधान असते त्याला विधानार्थी म्हणतात. उदाहरण: कावळ्याने चिमण्याची अंडी खाल्ली इत्यादी. दुसरं आज्ञार्थी. जेव्हा विधानामध्ये आज्ञा दिला जात होतो त्याला आज्ञार्थी असे म्हणतात. महेश दुकानात जा, रमेश इकडे ये इत्यादी. वाक्य: जेव्हा वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ: तू किती वाजता शाळेत जाणार, राम काय करतो इत्यादी. म्हणजे उद्गार्थी वाक्य. उद्गार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात एखाद्या भावनेची तीव्रता उद्गारातून स्पष्ट होते त्या वाक्याला उद्गार्थी असे म्हणतात. उदाहरणार्थ: काय ही बडबड, अरे बापरे केवढा मोठा प्राणी हा इत्यादी. तर पार्श्व आता विधानावरून पडणाऱ्या वाक्यांचे प्रकार सांगतो. विधानावरून वाक्याचे 3 प्रकार पडतात. पहिला केवल वाक्य, दुसरा मिश्र वाक्य, तिसरा संयुक्त वाक्य. तर आपण पहिल्या केवल वाक्य बद्दल माहिती बघूया. ज्या वाक्यात एकच उद्देश असून एकच क्रियापद असते त्यास केवल वाक्य असे म्हणतात. केवल वाक्याला शुद्ध वाक्य असेही म्हणतात. उदाहरण: निकिता पुस्तक वाचते. दुसरा: श्रीमंत व्यक्तीला गरिबाची पर्वा नसते. मिश्र वाक्य. जेव्हा दोन स्वतंत्र वाक्य गौणत्वबोधक उभयांनी जोडले जातात तेव्हा त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. तर यामध्ये उदाहरण: जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते. यामध्ये त्यास शिक्षा होते हे मुख्य वाक्य असून जो मनुष्य चोरी करतो हे त्यावर अवलंबून असणारे वाक्य आहे. तसेच दुसरं उदाहरण: जे चकाकते ते सोने नसते. तिसरा संयुक्त वाक्य. जेव्हा 2 किंवा अधिक वाक्ये केवळ वाक्याखालील प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडले जातात त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. यात समुच्चयबोधक आणि व शिवाय, विकल्पबोधक अथवा किंवा की, नियंत्रणबोधक पण, परंतु, किंवा. चौथा परिमाणबोधक म्हणून, सबक. यामध्ये उदाहरण: देह, जाव अथवा रहो. तर या उदाहरणामध्ये विकल्पबोधक वापरलेला आहे. तिसरं उदाहरण: गड आला पण सिंह गेला. पण हे नियंत्रणबोधक मध्ये वापरलेलं आहे. मरावे परी प्रीती रूपी उरावे. हे नियंत्रणबोधक वापरलेलं आहे. मी दररोज शाळेत जातो. कुठलं वाक्य? विधानार्थी. बरोबर. तुझ्या शाळेचे नाव काय आहे? सांग. प्रश्नार्थी. त्यामुळे पास झालो. तर मी पास होईल म्हणजे कुठल्या प्रकारचे वाक्य आहे? बरोबर. मुलांनो, हे कुठल्या वाक्याचे प्रकार आहे? बरोबर.